फक्त काही मिनिटातच तयार होणारी आणि बनवताच काही मिनिटातच संपणारी ही हलवा रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? तर चला बनवूया माखंडी हलवा. तर मी इथं त्यासाठी 1 कप बारीक रवा घेतला आहे. तुम्ही मोठा पण रवा वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये 2 कप दूध घातलं आहे मी. 1 कप रव्यासाठी 2 कप दूध घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे रवा छान भिजेपर्यंत. तोपर्यंत इथं मी एका पॅनमध्ये 1 कप तूप घेतलं आहे. 1 कप रवासाठी 1 कप तूप घ्यायचं आणि तूप थोडंसं विरघळलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 कप साखर घालायची तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर जास्त पण घेऊ शकता. आणि आपल्याला साखर आता इथं कॅरमलाइज करून घ्यायचे, पूर्ण वितळून घ्यायचे. थोडीशी कलर त्याला असा छान आला पाहिजे. आणि बघा आता साखर विरघळत आली आहे. थोडीशी कॅरमलसारखा कलर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. जास्त पण असं काळपट कलर येईपर्यंत त्याला तुपामध्ये शिजवून घ्यायची नाही, नाहीतर मग आपला हलवा कडू होऊ शकतो. त्यामुळे थोडासा असा केशरी कलर आला की त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा. रवा आणि दूध मिक्स केले ते घालून घ्यायचं आणि एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पहिल्यांदा घातलं की उडतं आहे तूप अंगावर, त्यामुळं जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि रव्याच्या पूर्ण गाठी म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गाठी पूर्ण त्याच्या मोडून घ्यायच्या. आणि तयार झाला आहे बघा आपला हलवा. त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्स करून घेणार आहे. आणि 1-2 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. त्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं 1-2 मिनटं. आणि तयार झाला आहे आपला हलवा. छान शिजलेला आहे बघा, वाफ आली आहे छान. आणि तेल म्हणजे तूप आपण घातलं होतं ना, तूप पण सगळं हलव्यामध्ये मिक्स होतं आहे. आणि तयार झाला आहे आपला हलवा बघा. आपण सर्व करून घेऊया. वरून थोडेसे काजू बदाम पिस्ताचे काप टाकून घ्यायचे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार. आणि तयार झाला आहे आपला माखंडी हलवा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.